वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदिक मॅजिक. आज आपण आपल्या सेकंड इयरमधील आगततंत्र किंवा FMT एक पॉईंट पाहणार आहोत, जो की आपल्यासाठी थेअरीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे इंजुरी. इंजुरी हा टॉपिक आपल्याला थेअरीसाठी तर महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणजेच आपल्या OPD प्रॅक्टिसमध्ये पण खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग पाहूया इंजुरीची डेफिनेशन. अकॉर्डिंग टू द IPC 44, इंजुरी इज डिफाईन ॲज एनी हार्म विच इलिगली कॉज टू एनी पर्सन इन बॉडी, माइंड, रेप्युटेशन अँड प्रॉपर्टी. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला काही हार्म पोहोचवणे कोणकोणत्या गोष्टीमध्ये? माइंड, रेप्युटेशन, प्रॉपर्टी आणि बॉडी. ह्या 4 गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीला इलिगली हार्म पोहोचवणे किंवा त्याला काय म्हणतात? इंजुरी. इंजुरीची डेफिनेशन कोणत्या IPCद्वारे दिलेली? IPC 44. आपल्याला थेअरी एक्झाममध्ये इंजुरीची डेफिनेशन विचारतात, परंतु MCQ एक्झाममध्ये जसं की AIPGET आहे, या एक्झाममध्ये विचारलं जातं की इंजुरीची डेफिनेशन किंवा इंजुरी कोणत्या IPCच्या अंडरखाली येते? तर आपला आन्सर आहे 44. हे लक्षात कसं ठेवायचं? लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो. एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं की आपल्याला सेकंड इयरला आल्यास 4 इंजुरी झाल्या. 4 इंजुरी झाल्या. सेकंड इयरला किती इंजुरी झाल्या होत्या? 4 झाल्या होत्या. कशा संबंधित झाल्या होत्या? आपल्या बॉडीच्या संबंधित, माइंडच्या संबंधित, रेप्युटेशन आणि प्रॉपर्टी. ह्या 4 गोष्टी किंवा लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला आला होता त्यावेळेस तुमची बॉडी चांगली होती, परंतु सेकंड इयरला हॉस्टेलचं मेसचं खाऊन तुमची बॉडी कमी झाली. त्याच्यानंतर तुमचं माइंड पूर्ण डिस्टर्ब झालं की मी कोणत्या कॉलेजमध्ये येऊन पडलो, मला तर चांगलं कॉलेज पाहिजे होतं. तुमचं रेप्युटेशन कमी झालं आणि तुमच्या प्रॉपर्टी, कॉलेजची फीस भरून काय झाली? तुमच्या पप्पांची प्रॉपर्टी कमी झाली. ह्या 4 गोष्टीवरून लक्षात ठेवायचं की इंजुरी इज डिफाईन ॲज एनी हार्म विच इलिगली कॉज टू द एनी पर्सन इन बॉडी, माइंड, रेप्युटेशन अँड प्रॉपर्टी. ह्या 4 गोष्टींना हार्म पोहोचवणे, ते पण कसं? इलिगली. याला काय म्हणतात? इंजुरी. आणि याची डेफिनेशन कोणत्या IPC अंडरखाली दिली? IPC 44. आता आपल्या बॉडीला, माइंडला, रेप्युटेशनला आणि आपल्या प्रॉपर्टीला हार्म झाला असेल किंवा कमी झाला असेल, इंजुरी पोहोचली असेल, तरी पण आपल्याला काय करावं लागेल? अभ्यास करावाच लागेल, इंजुरी शिकावंच लागेल किंवा इंजुरी म्हणजे काय हे माहीत करून घ्यावंच लागेल. तर इंजुरी इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट किंवा इंजुरीचे किती प्रकार पडतात? तर 2 प्रकार पडतात. पहिला आहे मेकॅनिकल इंजुरी. जी इंजुरी मेकॅनिकल गोष्टींमुळे होते त्याला मेकॅनिकल इंजुरी असे म्हणतात. त्याचे परत प्रकार पडतात ॲब्रेजन, कंट्युजन, लॅसरेशन, इन्साइज्ड, स्टॅब, फायर आर्म. या सर्व इंजुरी, ॲब्रेजन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कंट्युजन डिटेलमध्ये पाहणार आहोत, लॅसरेशन डिटेलमध्ये, इन्साइज्ड, स्टॅब, फायर आर्म, या सगळ्या इंजुरी आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की टाईप्स. 2 टाईप्स ऑफ इंजुरी. फर्स्ट वन इज मेकॅनिकल इंजुरी. मेकॅनिकल इंजुरीमध्ये ॲब्रेजन, कंट्युजन, लॅसरेशन, इन्साइज्ड, स्टॅप आणि फायर आर्म. त्याच्यानंतर सेकंड वन थर्मल इंजुरी. द इंजुरी विच कॉज ड्यू टू द हीट, दॅट इज नोन ॲज थर्मल इंजुरी. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला आहे बर्न, दुसरा आहे स्काल्ड. बर्नमध्ये काय? केमिकल बर्न, एखाद्या केमिकलमुळे बर्न होऊ शकतो. रेडिएशन बर्न, UV लाईटद्वारे बर्न, इलेक्ट्रिकल बर्न, इलेक्ट्रिकल करंटद्वारे, लाईटनिंग, विजांद्वारे, एक्सप्लोजिव्ह बर्न, बॉम्ब वगैरे ह्या गोष्टींनी. तर आता आपण मेकॅनिकल इंजुरीमधील आपण पहिला पॉईंट पाहिला होता किंवा पहिला पार्ट पाहिला होता, त्याचं नाव होतं ॲब्रेजन. आपण आता ॲब्रेजन पाहूया. ॲब्रेजन्स A फॉर फर्स्ट, म्हणून मेकॅनिकल इंजुरीमधला फर्स्टच टाईप्स आहे. इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी. ॲब्रेजन काय आहे? इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी. ॲब्रेजनची डेफिनेशन: इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी इन विच इट इन्व्हॉल्विंग ओनली सुपरफिशियल लेयर ऑफ द स्किन
ॲब्रेजनमध्ये स्किनचा कोणता लेअर इन्व्हॉल्व होतो? इट इन्व्हॉल्व्स ओनली सुपरफिशियल लेअर ऑफ दी स्किन. आपल्या स्किनचा फक्त वरचा लेअरच म्हणजेच फर्स्ट लेअर सुपरफिशियल अप्परचा लेअरच यामध्ये इन्व्हॉल्व होतो. इट इज कॉज ड्यू टू. ही कशामुळे घडून येते? बाय फॉल. तुम्ही खेळत असताल किंवा तुम्ही कबड्डी खेळत असाल, खो खो खेळत असाल, त्या गोष्टीने पडलात, बाय फॉल, बाय ब्लो. तुम्हाला एखाद्या गोष्टी लागली त्यामुळे ड्रॅग्ड ड्युरिंग रोड ॲक्सिडंट. रोड ॲक्सिडंटमध्ये तुम्ही खरचटत गेलं तुम्हाला, त्यावेळेस पण ॲब्रेजन होऊ शकतं. बाय टीथ बाईट, कोण तुम्हाला चावलं. बाय रोप्स टाईड अराउंड नेक. बाय रोप्स टाईड अराउंड नेक. तुमच्या गळ्याभोवती कुणी फास टाकला आणि आवळला, त्याद्वारे पण ॲब्रेजन इंजुरी होऊ शकते. ॲब्रेजन इंजुरी इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी. इट इन्व्हॉल्व्स ओनली सुपरफिशियल लेअर ऑफ दी स्किन. यामध्ये फक्त कोणता लेअर इन्व्हॉल्व होतो स्किनचा? सुपरफिशियल. ही कशाद्वारे होते? इट इज कॉज ड्यू टू बाय फॉल पडणे, बाय ब्लो, रोड ट्रॅफिक ॲक्सिडंट, बाय टीथ बाईट आणि बाय रोप्स टाईड अराउंड दी नेक. चला तर मग अशा ॲब्रेजन इंजुरीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहेत, तर ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. ॲब्रेजन इट इज ओनली सुपरफिशियल इंजुरी. आपण पाहिलं इन ॲब्रेजन ओनली सुपरफिशियल लेअर ऑफ दी स्किन इज इन्व्हॉल्व. म्हणजेच काय? ॲब्रेजनमध्ये फक्त सुपरफिशियल स्किन इन्व्हॉल्व होते. तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकतात की जी लेअर आहे ही स्किन आहे. हे कोणता लेअर आहे? हा आहे सुपरफिशियल लेअर ऑफ दी स्किन. आणि हा लेअरच काय झालेला आहे? इथं ब्रेक झालेला आहे. म्हणजेच काय? सुपरफिशियल लेअर ऑफ स्किनला जी इंजुरी होते त्याला काय म्हणतात? ॲब्रेजन. इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी. अशी जी इंजुरी असते, ह्या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे जी काही इंजुरी असते त्याला काय म्हणतात? ॲब्रेजन असे म्हणतात. इट इज अ ॲब्रेजन. इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल इंजुरी. इट इज कॉज ड्यू टू. कॉज कशामुळे द्वारे होते? बाय फॉल पडणे, ब्लो, ड्रॅग्ड ड्युरिंग रोड ट्रॅफिक ॲक्सिडंट, बाय रोप, ह्या गोष्टीमुळे होऊ. आपण डायग्राममध्ये पाहिलं की सुपरफिशियल इंजुरी कशी असते. इट इज अ सुपरफिशियल इंजुरी. ही कशी आहे? सुपरफिशियल इंजुरी. डिस्कंटिन्युटी ऑफ ओनली इपिडर्मिस. डिस्कंटिन्युटी ऑफ ओनली इपिडर्मिस. ह्या डायग्राममध्ये पाहू शकतात की या ठिकाणी इपिडर्मिस आहे, या ठिकाणी इपिडर्मिस आहे. ए पॉईंटला इपिडर्मिस आहे, बी पॉईंटला इपिडर्मिस आहे, परंतु ए पासून बी पर्यंत हा एक मिनटं ए पासून बी पर्यंत हा जो काही एरिया आहे यामध्ये आपल्या या डर्मिसची काय झाली? कंटिन्युटी ब्रेक झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल डायग्राममध्ये, तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. या ठिकाणी परत या ए टोकापासून बी टोकापर्यंत डिस्कंटिन्युटी ब्रेक झालेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पण डिस्कंटिन्युटी काय झालेली आहे? ब्रेक झालेली आहे. ॲब्रेजन इट इज अ सुपरफिशियल इंजुरी. डिस्कंटिन्युटी ओनली द इपिडर्मिस. द साइज ऑफ ॲब्रेजन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ ऑब्जेक्ट. साइज ऑफ ऑब्जेक्ट. साइज ऑफ ॲब्रेजन इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द साइज ऑफ ऑब्जेक्ट. ॲब्रेजनची साईज ही त्या होणाऱ्या ऑब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या साईजवर डिपेंड असते. जर तुमचा ऑब्जेक्ट लहान असेल तर ॲब्रेजनची साईज लहान असेल. ऑब्जेक्ट मोठा असेल तर होणाऱ्या ॲब्रेजनची साईज मोठी असेल. शेप ऑफ ॲब्रेजन विच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द शेप ऑफ ऑब्जेक्ट. ज्या पद्धतीचा ॲब्रेजनचा आकार असेल त्याच पद्धतीचा ऑब्जेक्ट असेल. ज्या पद्धतीनं ऑब्जेक्टचा आकार असेल त्याच पद्धतीनं आपल्या ॲब्रेजनचा पण आकार असेल. साइज ऑफ ॲब्रेजन विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ ऑब्जेक्ट. शेप ऑफ ॲब्रेजन विच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द शेप ऑफ ऑब्जेक्ट. साइट ऑफ ऑब्जेक्ट इज साइट ऑफ इम्पॅक्ट. साइट ऑफ ॲब्रेजन इज साइड ऑफ इम्पॅक्ट. ॲब्रेजनची साईट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असेल ज्या ठिकाणी इम्पॅक्ट झालेला आहे. इन ॲब्रेजन मिनिमम ब्लिडिंग इज प्रेझेंट. ॲब्रेजनमध्ये कसे असते? मिनिमम ब्लिडिंग असते. लार्ज ॲब्रेजन विच व्हेरी पेनफुल.
जे काही लार्ज ॲब्रेजन असतात ते व्हेरी पेनफुल असतात. हे जे काही लार्ज ॲब्रेजन आहेत हे खूप पेनफुल आहेत, हे खूप पेनफुल असतात. इट इज अ मिनिमम ब्लिडिंग ई प्रेझेंट. कशी ब्लिडिंग असते? मिनिमम ब्लिडिंग प्रेझेंट. मिनिमम ब्लिडिंग का प्रेझेंट आहे? कारण ही इंजुरी कशी आहे? इट इज अ ओनली सुपरस्पिशियल इंजुरी. सुपरस्पिशियल ओनली इपिडर्मिस. इपिडर्मिस यामध्ये इन्वॉल्व होतो आणि इपिडर्मिसमध्ये व्हेरी पुअर ब्लड सप्लाय प्रेझेंट. यामध्ये ब्लड वेसल कशा असतात? कमी असतात. ब्लड वेसल्स लो. ब्लड वेसल कशा आहेत? कमी आहेत. त्यामुळे ॲब्रेजनमध्ये मिनिमम ब्लिडिंग प्रेझेंट असते. का असते? कारण इट ओनली इन्वॉल्व्स सुपरस्पिशियल लेअर ऑफ दी स्किन. इट इन्वॉल्व्स ओनली इपिडर्मिस. इपिडर्मिसमध्ये पुअर ब्लड वेसल सप्लाय असतो, त्यामुळे ॲब्रेजनमध्ये मिनिमम ब्लिडिंग प्रेझेंट असते. इट हील रॅपिडली विदिन 1 or 2 weeks. ॲब्रेजनची जखम लवकर भरून येते 1 ते 2 महिन्यामध्ये. आफ्टर हिलिंग नो स्कार. मागं स्कार राहतात का? तर नाही. चला तर पण नेक्स्ट पॉईंट पाहूया. टाईप ऑफ ॲब्रेजन. ॲब्रेजनचे प्रकार स्केचेस, ग्रेज, प्रेशर आणि पॅटर्न हे 4 ॲब्रेजनचे प्रकार आहेत. स्क्रॅचेस कॉज्ड ऑन बॉडी बाय स्क्रॅचिंग विथ शार्प टिप. ज्या गोष्टींना शार्प टिप असतो त्याद्वारे बॉडीवर स्क्रॅचिंग केल्यामुळे जी इंजुरी तयार होते त्याला काय म्हणतात? स्क्रॅचिंग ॲब्रेजन. शार्प टिपवाले ऑब्जेक्ट कोणते? पिन आहे, निडल आहे, नेल आहे. स्क्रॅचिंग अशा पद्धतीनं स्क्रॅचिंग. त्याच्यानंतर ग्रेज वेन बॉडी ड्रॅग ओव्हर रब सरफेस. जेव्हा बॉडी ही रब सरफेसवर ड्रॅग होते म्हणजे खरचटत जाते त्यावेळी जी इंजुरी होते त्याला काय म्हणतात? ग्रेज ॲब्रेजन. कशाद्वारे होते? इन ॲक्सिडंट. प्रेशर ड्यू टू प्रेशर ऑफ ऑब्जेक्ट ऑन बॉडी. ज्यावेळे आपल्या बॉडीवर ऑब्जेक्टचं प्रेशर पडतं त्यावेळेस जी काही इंजुरी होते किंवा जे काही ॲब्रेजन तयार होतात त्याला काय म्हणतात? प्रेशर ॲब्रेजन. म्हणजेच काय? या ठिकाणी बॉडी प्रेशर लावत नाही तर कोण प्रेशर लावतं? ऑब्जेक्ट प्रेशर लावतं. एक्झाम्पल काय आहे? लायगेशन मार्क ड्युरिंग द हँगिंगच्या वेळी जे लायगेशन मार्क गळ्यावर निर्माण होतो ती कोणती इंजुरी आहे? प्रेशर ॲब्रेजन. टायर मार्क, टीथ मार्क, नेल मार्क्स. पॅटर्न स्ट्रक्चर सीन ऑन ऑब्जेक्ट. पॅटर्न स्ट्रक्चर ज्या काही ऑब्जेक्टचा पॅटर्न आहे त्या पद्धतीचा पॅटर्न निर्माण होतो. 2 पॅरलल लाईन पॅटर्न. अशा पद्धतीनं हा रेल्वे लाईन पॅटर्न. त्याच पद्धतीने चेन पॅटर्न. तुम्ही जर मोटरसायकलची किंवा सायकलची चेन पाहिली तर अशी असते. अशा प्रकारचा मार्क हा बॉडीवर निर्माण होतो म्हणून त्याला काय म्हणतात? पॅटर्न ॲब्रेजन. टीथ अशा पद्धतीचा टीथचा मार्क निर्माण होतो त्याला पॅटर्न ॲब्रेजन असे. पुढचा पॉईंट डिफरन्स बिटवीन द अँटीमॉर्टम अँड पोस्टमॉर्टम ॲब्रेजन. आणि पोस्टमॉर्टम ॲब्रेजनमध्ये काय फरक असतो ते आपण पाहूया. अँटीमॉर्टम इन इट ब्लिडिंग इज प्रेझेंट. अँटीमॉर्टम असेल तर ब्लिडिंग असते. प्रेझेंट एनिवेअर बॉडीवर कुठे पण निर्माण होऊ शकतात. रेड इन कलर. आपण डायग्राममध्ये पाहिलं की कसा कलर असतो? रेड इन कलर. साइन ऑफ इन्फ्लामेशन इज प्रेझेंट. ज्या ठिकाणी बॉडीला मार लागला आहे त्या ठिकाणी काय असतं? इन्फ्लामेशन असतं. मार्जिन डिफ्यूज. मार्जिन ओळखू येत नाही. मार्जिन डिफ्यूज. तर त्याच्या विरुद्ध पोस्टमॉर्टम ॲब्रेजनमध्ये काय असतं? नो ब्लिडिंग, प्रेझेंट ऑन बोनी प्रॉमिनन्स, येल्लो इन कलर, नो इन्फ्लामेशन आणि क्लिअर कट इज प्रेझेंट. अँटीमॉर्टममध्ये ब्लिडिंग आहे, पोस्टमॉर्टममध्ये ब्लिडिंग नाही. अँटीमॉर्टम प्रेझेंट एनिवेअर, पोस्टमॉर्टम प्रेझेंट ऑन बोनी ॲपिअरन्स. AM रेड इन कलर, PM येल्लो इन कलर, इन्फ्लामेशन साइन प्रेझेंट, नो इन्फ्लामेशन, मार्जिन डिफ्यूज, क्लिअर कट. हे आहे दोघांचं डिफरन्सिएशन. पाहूया.
PM पोस्टमॉर्टम, ब्लिडिंग, नो ब्लिडिंग. AM मध्ये ब्लिडिंग आहे, PM मध्ये ब्लिडिंग नाही. प्रेझेंट एनिवेअर, प्रेझेंट ऑन बोनी प्रॉमिनन्स, रेड इन कलर, येल्लो इन कलर, इन्फ्लामेशन प्रेझेंट, नो इन्फ्लामेशन प्रेझेंट, नो इन्फ्लामेशन. मार्जिन डिफ्यूज, क्लिअर कट. पोस्टमॉर्टममध्ये मार्जिन दिसते का? नाही, क्लिअर कट दिसतो. मेडिको लिगल ॲक्सेप्ट काय आहे? तर इट इज व्हेरी कॉमन इंजुरी. ही कशी आहे? व्हेरी कॉमन इंजुरी. मेडिको लिगल ॲक्सेप्टमध्ये आपल्याला काय समजतं? नेचर ऑफ इंजुरी, इंजुरी कशी आहे, टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट ऑर वेपन, ॲब्रेजनमध्ये कोणत्या टाईपचा ऑब्जेक्ट किंवा वेपन वापरला आहे, एज ऑफ इंजुरी, इंजुरी कधी झाली आहे, इंजुरीची डायरेक्शन कशी आहे, वेदर इट इज AM ऑर PM, इंजुरी अँटीमॉर्टम आहे किंवा पोस्टमॉर्टम आहे. त्याच्यानंतर वेदर इट इज सुसाइडल, सुसाईड करण्यासाठी इंजुरी आहे किंवा होमिसाइडल आहे किंवा ॲक्सिडेंटल आहे. ह्या गोष्टी आपल्याला कशाद्वारे करतात? तर मेडिको लिगल ॲक्सेप्ट ऑफ ॲब्रेजन्स. पर्पज ऑफ इंजुरी, लायगेचर मार्क अराउंड द नेक, हँगिंग आणि स्ट्रॅंग्युलेशन. जर अशा प्रकारचा लायगेचर मार्क असेल तर हे कोणती गोष्ट दाखवतो? हँगिंग, हँगिंग किंवा स्ट्रँग्युलेशन, हँगिंग ऑर स्ट्रँग्युलेशन. नेल मार्क ऑन थ्रोट इज थ्रोटलिंग. जर गळ्यावर किंवा थ्रोटवर अशा पद्धतीचे नेलचे मार्क असतील, नेल मार्क ऑन थ्रोट, तर आपण कोणतेही थ्रोटलिंग, कशासाठी? थ्रोटलिंग. त्याच पद्धतीने अशा प्रकारचे मार्क प्रेझेंट ऑन जेनायटल रिजन, रेप. पर्पज ऑफ इंजुरीमध्ये लायगेचर मार्क प्रेझेंट अराउंड द नेक, हँगिंग, स्ट्रँग्युलेशन. अशा पद्धतीचे जर मार्क नेकवर असेल तर हँगिंग किंवा स्ट्रँग्युलेशनसाठी. नेल मार्क्स ऑन थ्रोट अशा पद्धतीचे मार्क असतील तर थ्रोटवर थ्रोटलिंग. नेल मार्क्स ऑन जेनायटल रिजन, रेप. अशा पद्धतीनं आपण ॲब्रेजन इंजुरी पूर्ण केली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.